बेळगावसाठी कुणी काय केलं हा प्रश्न विचारण्याच्या आधी संजय राऊत तुम्ही आता कर्नाटकमध्ये जे काँग्रेस सरकार आहे त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. बेळगाव मधल्या मराठी माणसांवर काँग्रेसकडनं कर्नाटक सरकारकडनं कशा पद्धतीनं अन्याय झालेत याबद्दल तुम्ही राहुल गांधींना एखादं पत्र लिहिणार आहेत का? तुम्ही ज्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांना प्रश्न विचारतात, उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना का वाटलं नाही आपण बेळगावला जाऊन मराठी मुद्द्याचा प्रश्न सोडला पाहिजे, बेळगावला जाऊन एखादी भेट घेतली पाहिजे? परंतु उद्धवजी ठाकरे बेळगाव तो सोडा, इथं घराच्या बाहेर पडत नव्हते, मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते. आणि आज कर्नाटकमधील काँग्रेसचं सरकार तिथल्या मराठी माणसांवर अन्याय करते, तर संजय राऊत तुम्ही त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. तुम्हाला बेळगावचा प्रश्न सोडायचा असेल तर राहुल गांधींना आणि काँग्रेस सरकारला जाब विचारा की एवढे वर्ष तो प्रश्न का खितपत सोडला. आणि उद्धवजी ठाकरे यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत बेळगावकरांचा एक प्रश्न तरी का सोडला नाही, याचं उत्तर उद्धवजी ठाकरे यांना जाऊन मातोश्रीमध्ये विचारा आणि मग बेळगाव प्रश्नाबद्दल गळा काढा. जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचा स्कोप आणि तुमचा स्केल ठरवून टाकलेला आहे. विधानसभा निवडणुकीत, जिल्हा परिषद निवडणुकीत, पंचायत समिती निवडणुकीत, महापालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला मोठा भोपळा देण्याचं काम केलंय. आणि भोपळा हाच तुमचा स्केल आहे आणि भोपळा हाच तुमचा स्कोप आहे. हे भारतीय जनता पार्टीने नाही, महायुतीनं नाही, तर महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलंय. त्यामुळे तुमचा स्कोप किती लिमिटेड आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यावर शिक्कामोर्तब केलं. राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीला कोणी स्कोप दिला, तर कुठल्याही राजकीय पक्षाला स्कोप देण्याचं काम ही जनता जनार्दन करत असते. तुमच्यासारख्याच्या हातामध्ये स्कोप देण्याचा अधिकार नाही. तुमच्या हातामध्ये स्कोप असता, तुमच्या हातामध्ये ती ताकद असती, तर तुम्ही एकदा तरी विधानसभा निवडणूक, गेला बाजार महापालिका निवडणुकीत, ग्रामपंचायत निवडणूक लढवली असती. परंतु तुम्हाला माहिती आहे की राजकारणामध्ये आपल्याला हुजरेगिरी करण्यामध्ये स्कोप आहे, निवडणूक लढण्यामध्ये आपल्याला स्कोप नाही. हे संजय राऊत तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण केलेलं आहे. तसंच उभाटा गटाचा स्कोप हा भोपळा आहे, याच्यावर देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय. राज्यसभेच्या निवडणुकीला 550 दिवस आहेत असं सांगून संजय राऊत आता आपला उरलेला एक दिवस मोजत आहेत. संजय राऊतांना याची पूर्ण कल्पना आहे की येणाऱ्या काळामध्ये राज्यसभे निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारी मागणार आहे. कारण आता संजय राऊत म्हणतात की एकदा राज्यसभेची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय संपला, आता विधान परिषदेची उमेदवारी देऊन उभाटा गटाचा विषय संपला. आता येणाऱ्या 550 दिवसानंतर जी निवडणूक येईल त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राज्यसभेची दावेदारी करते आणि संजय राऊतांना आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याशिवाय पर्याय नाही. राहुल गांधींची चाटुगिरी करून, सोनिया गांधींची गुलामी करून येणाऱ्या काळात संजय राऊत ही राज्यसभेची काँग्रेसची जागा संजय राऊत काँग्रेसच्या कोट्यामधून निवडणूक लढतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. कारण राज्यसभेवर संजय राऊतांना जायचं असेल तर आता जशी काँग्रेसची गुलामी करतात, येणाऱ्या काळामध्ये दुप्पट वेगाने त्यांना काँग्रेसची गुलामी करावी लागेल. जनाब संजय राऊत, महाराष्ट्राचा इतिहास आहे की महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही, वाकला नाही. परंतु सत्तेसाठी उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, उभाटा गट सोनिया गांधी समोर झुकला, राहुल गांधी समोर वाकला. हे महाराष्ट्रानं 2019 साली बघितलंय. आज दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या ओळीशी प्रामाणिकपणे राहण्याचं काम मराठी माणूस करतय. परंतु फक्त आणि फक्त खुर्चीसाठी, सत्तेसाठी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडून सोनिया गांधींचं गुलामी करण्याचं काम, राहुल गांधींची चाकरी करण्याचं काम उभाटा गटानं केलंय. त्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली केव्हा घातली होती, ज्या दिवशी तुम्ही सत्तेसाठी काँग्रेसच्या चरणी लीन झाला होता. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता याबद्दल संजय राऊतांनी न बोललेलं बरं. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे हा राज्य सरकारचा आग्रह आहे. परंतु संजय राऊत आपल्या मुलांना, आपल्या नातवांना
बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवणाऱ्या तुमच्या नेत्यांना हा कान मंत्र संजय राऊत देणार आहेत का? उद्धवजी ठाकरे यांना संजय राऊत जाब विचारणार आहेत का की मराठी शाळा सोडून बॉम्बे स्कॉटिश मध्ये आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांना का शिकवलं? तेव्हा तुम्हाला तुमची मराठी अस्मिता जागी झाली नव्हती का? तेव्हा तुम्हाला मराठी अस्मितेचा अभिमान वाटत नव्हता का? एकदा बॉम्बे स्कॉटिश स्कूल बद्दल उद्धवजी ठाकरे यांना जाऊन मातोश्रीमध्ये प्रश्न विचारण्याची हिंमत करा आणि मग मराठी अस्मितेच्या गप्पा मारा. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस मराठी अस्मिता जगतो. तुमच्यासारखं ढोंगी नौटंकी बाजबना आम्ही करत नाहीत. हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती करण्याचं काम, तिथं सुशोभीकरण करण्याचं काम आणि ते नीटनेटकं ठेवण्याचं काम निश्चितपणे राज्य सरकार मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करेल. परंतु तुम्हाला फक्त आणि फक्त 1 मेलाच हुतात्मा स्मारकाची आठवण होते. त्याच्याऐवजी एरवी मात्र तुम्ही इतरांच्या दाढ्या कुरवळण्याचं काम करता, औरंगजेबाची गुलामी करण्याचं काम करतात, विशिष्ट धर्माचं लांगुल चालन करण्याचं काम करतात. संजय राऊत, उद्धवजींना एकदा सांगा की 1 मेला महाराष्ट्र दिनाला आपण जाऊन अभिवादन करतो, ते अभिवादन केल्यानंतर जरा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आठवा आणि औरंगजेबाला कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी धडा शिकवला होता ते एकदा उद्धवजींना जाऊन सांगा. आम्ही स्मारकाची काळजी घेतो. स्मारकाची दुरुस्ती आणि डागडुजी निश्चितपणे केले जाईल. परंतु ज्या पद्धतीनं तुमच्या विचारांची पडझड झाली, त्या विचाराच्या पडझडीची दुरुस्ती कोण करणार आहे? तुम्ही तुमचे विचार त्याची डागडुजी करायची वेळ आली, कारण तुमचे विचार आता औरंगजेबाचे आणि अफजल खानाचे आलेत. त्या विचारांची डागडुजी आता महाराष्ट्रातला मराठी माणूस करणार आहे आणि त्या डागडुजीसाठी आणि दुरुस्तीसाठी उभाटा गटानं तयार राहावं. संजय राऊत कुणाची चड्डी, कुणाची बनियन कुठे आहे हे शोधण्याच्या भानगडीत बसण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचं वस्त्रहरण केलंय त्याच्याकडे लक्ष द्या. विधानसभेच्या निवडणुकीला तुमचे कपडे काढले, महापालिकेच्या निवडणुकीला कपडे काढले, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला तर तुमचा पूर्ण लंगोट सोडण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय. त्यामुळं आपलं वस्त्रहरण झालेलं बघा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार महाराष्ट्राचं हित बघतात. त्यामुळं जनतेने त्यांना आशीर्वाद दिले आणि निवडून दिलं. परंतु तुमचं वस्त्रहरण करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं सातत्यानं केलेलं आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. आणि जेव्हा एखाद्याचा राजकीय बळी द्यायचा वेळ आली तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी अंबादासजी दानवे यांना पुढे केलं आणि विधान परिषद निवडणुका न लढता घरी बसण्याचं काम उद्धवजीने केलं.